तब नका आक्रोश केला किती माझी आराधना केली तरी सुद्धा नाही. तुला आवड आहे भांडोबाईला सवय आहे मेंढू खाण्याची, तुला आवड आहे नारळ पाण्याची. वंदना पणाची लेका आहे तू किती केलं तरी नाही चालणार, नाही चालणार. माझा स्वप्नाचा राजा तोलेला आहे म्हणून तुला सजा मिळणार. जरा उठून उभा राहा. तसं चालणार आहे मायापाशी काय की माझ्या स्वप्नाचा राजा तोलेला आहे म्हणून तुला ही सजा मिळणार. काय की नावाचा भावण फिराचा मल्हार म्हणतात मला, आणि तुम्ही जागा केलं म्हणून ही सजा मिळणार तुम्हाला. ऐका नाही ऐकून घे. केलं तरी नाही चालणार. मला जायचं म्हणायचं पण राहायला म्हणायचं. करू नका ना दिवा माझी लाडकी दासी ग दासी दासी ग माझ्या पोटीच्या लाडक्या परदाना परदाना. दादा दादा काय बरं झालं नाही ना दादा. देवा मला सोडून चाललेले ना बाई. मी देवा बिना कशी जगू रे माझा. का रे माझा जीव जातो आणि तुला का ठेवत रे दादा. मारू तू पहिलं सांगितलं मला देव गया म्हणे तुले मदत कर राहिलो दादा. काय बरं झालं नाही ना नाही ना पडदाना नाही पडदाना.
नाही ना दादा. बडू बडू करतो रे दादा हो म्हणा बापरे बाई, एवढी चांगली चुंगी बाई सोडली नाही ती बानू कोण शेव दादा. दादा मी सगळं काय चांगलं केलं देवाला. दादा पुरणपोळीचा स्वयंपाक केला, सगळं काही रात्रभर चांगले राहिलो, चांगलं बोललो. देवाला काय राग आला ना, देव मला सोडून चालले ना दादा. हो म्हणा आई हो बाई, म्हणजे देऊन रातभर मुक्कामी राहिला. हा दादा. पुण्या स्वयंपाक काय हो दादा. तुम्ही दोन्ही ती खाड हो दादा. बौर पलून टाका, टाकला. चारी बाजूने 4 समया लाया, हो 5 कणी लाया, हो दादा. आणि देव चाललं गया. हा आणि काय बरं आहे तू काय चांगला बतारे मला जगात वगी गया रे मी ते कोणा कोण आणि कसाली बताव तरी गायदार कुठं बताव माले काय खावाले लई नाव मी कोणा मुसळीकडे अरे माझ्या त्याने गेला आणि तुला कसं काय होतो रे? हा म्हणजे तुम्हाला देव घ्या मला आणलं बरं तुला कसं होत? बाई आज जर तुमच्या जागेवरती मी राहिली असती ना, उभी उभी शिलगी जात राहिलो असतो बाई. हा. आज तुमचे एवढे देखण्या, एवढे सुंदर, एवढे हँडसम, ओ बहीण तुले एक डोकं शेना मग काय या डोका मागून डोया पसागे शेत आणि त्या मुसळाले एक नागपुडी विषय उभी, त्या नागपुडीले 2 नया विषेत आणि त्या मुसळामा एक थोबाड विषय नावी आणि त्या थोबाडामा पत्ती दाठडा विषेत नावी आणि त्या दाठडात मग एक जिबड विषय नावी आणि त्या जिबडत मग एक फडफड विषय नावी. बाई इतकं काय सांगतो तू? बरोबर आहे ना? मी तुला काय सांगते? काय सांगते? माझे देव गेले दादा, आता देवाच्या बिना मी कशी जगू रे माझ्या बुद्धीच्या पडदाना. जाऊ दे बहीण, काय आता त्या जाऊ दे, मी काही नाही का. तू काय करशील? जे आई जे दुर्गंधी रखवाली करसू तुम्हाला दिसत तुम्ही देखरेख करत असू. बरं बाई हा काही हरकत नाही. तर देव तुम्हाला सोडून चंदनपुरीला त्या भानुबाईकडे गेल्या. हो. तुम्ही एक काम करा, काय? तुम्ही 20-25 रुपये द्या म्हणा. आणि 20-25 रुपये दिनात का? हा. 88 धुळे आली दासू हा धुळे आली गहू का तर ते बोरानं दुकानची असं. त्या बोरानं दुकान मा काय करसू काय कर? बरे ना 82 पावडर लिहिली, हा 8 पाव थाय मीठ लिहिली, मग हा अर्धा 1 किलो एंडोसल पाहिली दिसू. ते पटे लई लोक ते तुमना पाहिजे दिसू. तुम्ही त्याने काय करा ना, त्याने मिक्सर मा टाकी देवानं, मिक्सर मा टाक का टाकला का? बटन दाबी देवानं, दाबायचा. मिक्सरचं घर 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 फिरलं का त्यानं लगे एक कालवण तयार होई जाईल, मिक्सिंग ज्यूस होई जाईल. असं. तो ज्यूस तयार होईना का एवढा मोठा गल्लास देवानं घ्यायचा. आणि ते ज्यूस त्या गल्लास मा टाकी देवानं, दोन्ही नागपुड्या दाबी देवानं आणि 8 असा करी सर मग घट 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 पी देवानं. ते पिनात का बहीण 5-1 मिनिट वैनात का तुम्ही अशा डोळ्यात पाणी दिशा, अशा डोळ्यात आल्यात का 10 मिनिटं माशा तंगड्या झटकाले लागी झाली दाखवून 1 मिनिटं वैनात का अशी वैली ना बच्चा ना अशा तसं वैनात का मग मी काय करतो लगेच आंबोलेच हे फोन लाई दिसू, आंबोलेच मट्टा असून सीधा तुझ्या लई जासू मोठा शिवला हॉस्पिटल मा. आता कोरोना शेने आता दुसरा त्या पुन्हा सारखा मरेल मुले जेले सेल घेत त्याचे टाकी दिसू त्याचे टाका का डॉक्टर येतील, डॉक्टर असा आता का गा मध्ये आय एम सॉरी वेरी सॉरी इसको टाइम घरकुली की जाईल. मग तुम्हाला मी घरी आणलं का तुम्हाला लगेच झोपून दिलं का मला 15 बायांना बोलून घेऊ रोजे 200-250 रुपये रोज द्या. 4-5 बाया इकडे 4-5 बाया तिकडे अशा पट्ट्यात का माझ्या बाया लगेच गाणं मला चालू करतील. गाणं कसं म्हणते काय बरं काय तू काय
काय सांगली वती व मरीची ओ माया मे तू काय रोजच्या पाजे व मरी बुई आधी आम्ही कोण पाणी दिना मरी मुली ओ माय तुझ्यासाठी आणि काय केल्या वाण्या बिगोबी आम्ही रसाली कोणा कमारी बी त्या बायला ना म्हणते पण त्या बाईचं गाणं म्हणा ना एक झालं का? मासा 2-4 टन बसलेले येतो त्या 2-3 टाक झाले का 2 पुढे 2 मागे सारखं एखादा बच्चा येतो ना हात नाही ना गाडगन मड कधी त्या पुढे जाते म्हणजे आम्ही काय म्हणतो रघुपती अरे असं कसं म्हणतो तू? होणार का नाही आई हा तरी तुम्ही इथं दारात तर देवाला जाऊ द्यायचं नाही नाही देवाला एकच करा इथून तुम्ही सीधा देवाकडे जायचं देवाला सांगायचं देवा माझ्याकडे माझ्या रंगमाली ह्या देव जसे आले तसे त्यांना खाया प्यायचा प्रोग्राम करायचा जेवण खावण केलं का भावरे पालक टाकायचा आणि त्या पालक जाऊन असं झोपून द्यायचं त्यांना चहा पाणी झाली का ते झोपून गेले का हा मावाचा पदर काढायचा त्याच्या तोंडावर त्याचा भुर्र कधी फिरून द्यायचा येतील का देव? मग येतील ना नाही तर तुम्ही जा का त्या येतील तर तुम्ही जा कोणीच नाही एक कोणतं मी कंपनी नाही करल्या हा मावाचा पदार्थ फिरवला तुमच्या मावाच्या झाडामध्ये फसून जाणार असं का? आणि देव चंदनपुरीचं दावत्या बानूचं नाव सुद्धा खाणार नाही असं का? जातेस का मग का बोलावली होते देवाला बनवून माहिती मला आणू का हा तू सरकी मागे देवी ओ देव बाप्पा अगं बानू ग वैद्या त्याला रोग ना वा तिने सोडली ना तू पण मागितलं ठीक आहे हो म्हणा बापरे कुठे गेली ग सोडून बानू ग कुठे गेली ग सोडून परदाना तू आहे अरे बाबा परदाना मला असं वाटलं की माझी बानूच आहे का ओ म्हणा बापरे देवा बरं सुमल्या पितक्या उलटी गया बरं नाही तर मला पठा आपूर्ण खोबरं कधी टाकतात अरे 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 या गावा मला नापली जात अगं नाही रे बाबा परदाना बरं साहेब खरं आहे देवा तुमने बानू असं का तुमने मैसा असं का मैसा ओ बाई या मला यश करता यंदा पो या भाऊ मला राहिला माझं तरी नमस्कार घ्यावा ना देवा देवा आशीर्वाद आहे माझं आणि मला बोलवण्याचं कारण तरी काय नाही तरी काय ग देवा हा तुम्ही मला सोडून गेलते देवा जाणार म्हणजे जाणार तुला सोडून जाणार आहे मी देवा होय मला लई बेकार वाटलं देवा
असं वय देवा वय आता तुम्ही आले ना हा. मला आनंद झाला. मी आलो तुझ्याकडे तर आनंद झाला तुला. हो देवा. चहापाणीचा सत्कार करायचा. हो चहापाणीचा सत्कार करतोय. हो. मग असं करा ना, रंगमाली जावं जावं आणि तिथून मला चहा घेऊन या ठिकाणी यावं. असं का हा चालेल. तर म्हाताराणी हा तुझं म्हणणं काय ग, तुला तुला सोडलं मी तर या ठिकाणी राजमहल माझा आहे ग, असं का राजसिंहासन माझं. या ठिकाणी चहा पिऊन मजा येणार नाही. नाही. जरा रंगमहालीत चला, त्या ठिकाणी बसून या घरादारात यावं. हो देवा. असं काय म्हणायचं तुझं म्हणणं. देवा हा मी तुम्हाला चहा 1 नंबर करते. असं वय हो मग तुम्हाला खुशीला प्रेमानं पाठवशील. 1च नंबर चहा करते. असं ना हा चालेल, काय हरकत नाही. बसतो मी या बसा ठिकाणी. देवा. जरा मारून तो मारून जरा हो. शेवा चाकरी कर माझी. हो देवा. अशी लांब लांब कशाला राहतोय. हो देवा. हा हो तुम्ही माझे मंगलमणी. हो देवा. हो तुम्ही माझे मंगळमणी. वाराणी जरा घरात या घरधनी. तुम्ही माझे मंगळमणी. जरा घरात या घरधनी. हो तुम्ही विठ्ठल मी रुक्मिणी. देवा. माझे मंगल मणी तुम्ही घरात या घरधनी. तुम्ही माझे मंगळमणी. तुम्ही घरात या घरधनी. जरा घरात या घरधनी. जरा घरात या घरधनी. जरा घरात या घरधनी. जरा घरात या घरधनी. तुम्ही माझे मंगळमणी. जरा घरात या घरधनी. तुम्ही माझे मंगळमणी. जरा घरात या घरधनी. तुम्ही चांदवा मी चांदणी. हो तुम्ही चांदवा मी चांदणी. तुम्ही चांदवा मी चांदणी. हो तुम्ही चांदवा मी चांदणी. माझी फडफडते पापणी. जरा घरात या घरधनी. माझी फडफडते पापणी. जरा घरात या घरधनी. तुम्ही माझे मंगळमणी. जरा घरात या घरधनी. तुम्ही माझे मंगळमणी. जरा घरात तुम्ही विठोबा मी रुक्मिणी. हो तुम्ही विठोबा मी रुक्मिणी. हो तुम्ही विठोबा मी रुक्मिणी. हो तुम्ही विठ्ठल मी रुक्मिणी. हो देवा. माझ्या काळजात झालं पाणी पाणी. हो देवा. झालं पाणी पाणी. जरा घरात या घरधनी. तुम्ही माझे मंगळमणी. जरा घरात या घरधनी. तुम्ही माझे मंगळमणी. तुम्ही माझे मंगळमणी. जरा घरात या घरधनी. तुम्ही माझे मंगळमणी. जरा घरात या घरधनी. तुम्ही खंडवा मी माडसाव. तुम्ही खंडवा मी माडसा. तुम्ही खंडवा मी माडसाव. तुम्ही खंडवा मी माडसा. ओ देवा. देवा तुम्हा वाचून दे जोरी सुनी. तुम्हा वाचून दे जोरी सुनी. जरा घरात या घरधनी. तुम्ही वाचून दे जोरी सुनी. जरा घरात या घरधनी.
बैल कोणा पद्धती ती बैल पद्धती 2 मिनिटं आवलेल्या गाडी मावस